झोप त्या बॅगावर झोप. हां देऊ नको कोणाला की. तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा हे अशा 2 बालड्या आल्यात आपल्याला. सेंट्रल टर्मिनल जत्रा असते चैत्राला हनुमान जयंती सकाळचे 6 वाजले. समोर फॉग बघा केवढा आहे. हे बघा आंब्याला मोहर आलेत. असे आंबे मोहरलेत बघा. नमस्कार मंडळी, तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही निघालो आहे मुंबईला जायला. आताची संध्याकाळी बस आहे आमची कोल्हापूरवरून. आता एक इथून बस आहे सुतारवाडीवरून आम्हाला कोल्हापूरमध्ये जायला. इथून 2 तास लागतील पुढे जायला आपल्याला. तिथं बस पुढे गेले तर रिटर्न येणार त्यावेळेला आम्ही ती बस पकडू. त्या बसने कोल्हापूर जाणार. 2 तासाचं ट्रॅव्हलिंग आहे आणि आमची बस संध्याकाळी 9च्या टायमाला बस आहे कोल्हापूरवरून. ती पकडून मग मुंबईला सकाळी मॉर्निंगला बोरवली. आमचा प्रवास चालू होत आहे. अजून बस आली नाही. आता जस्ट बस तिकडे गेले. आम्ही रेडी झालो आहे. ह्याच्यावर फुल सातूकडे धमाल केली आमच्या साहेबाने. हाय त्याचा फ्रेंड ना दादा आहे ना पृथ्वीराज चौहान. ही सात्विकची दिदी. हिच्यावर मजा केली. तयार झाल्यात. आम्ही सामान वगैरे भरलं आहे. थोडा निघू बस आल्यानंतर. तर बघूया आजचा प्रवास कसा होता मंडळी. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ला बॅगला पाठीला ला बॅग ला पाठीला बॅग पाटील तो लावला तर मी लावतो मग. मी लावतो मग पाटील लाव ना. मग ही घेतो मग ही घेतो. झोप त्या बॅगावर झोप. हां देऊ नको कोणाला घे. हां बाय बाय. थांब आईला खाली उतरू दे. थांब 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 उतरू दे. खाली उतरू दे घे. डोकं टेक. अरे चप्पल होती नाही. हां बस बस गो बाय बस बस पुरे 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 बस बस. आई पण पडते पाया बघ. तू पण पागे. तू पण पागे. बागे गाव दे बदल मग पडलीस ना. हो हो म्हणजे बस आली आमची. ही बघा ही बस आहे कोल्हापूरला जायला. चला येतो. चला बाय. काळजी घ्या. बस पकडली आहे मी कोल्हापूरला जायला. इथून 2 तास ट्रॅव्हलिंग आहे. हे बघा बाहेरची सिनरी. मंडळी मी आता रंकाळ्याला पोचलो आहे. जस्ट उतरला होता. इथून आपल्याला पुढे जायचं आहे महाराजा हॉटेल. इथे आपली बस पिकअप आहे तिथून आपलं. अजून इथून पुढे जायला आपली बस आहे आपली 9ची. आपल्याला थांबावं लागेल तिथे. थोडा मी इथे बसतो आहे. नंतर मग पुढे जाणार आम्ही. रंकाळा हा डेपो
आपण लास्ट टाइम इथे उतरलो होतो या डेपोला, ते समोरचं या डेपोला उतरलो होतो आपण. आता इथेच आपली बस आहे. काय ऑटोन जायचं आपल्याला पुढे. 100 रुपीज या 150 रुपीज घेता इथून पुढे जायचं. तर निघू थोडा वेळ तिकडे जायला. आता सात्विक कुठे आला तू? म्हणजे मी ते उतरलो आहे कोल्हापूरला पुढे, जिथे बस आमची पिकअप आहे. तर आम्ही ते जेवायला आलो आहे. हा समोर राधाई घरगुती थाळी आहे. पण बघूया घरगुती जेवण बघूया इथे कोल्हापूरला येऊन. वेळ भरपूर आहे आपल्याकडे, त्यामुळे परत टाईमपास करतो थोडा हॉटेलमध्ये बसून थोडा. कारण की जे आम्ही बस पकडले डॉल्फिनची, त्यांच्या इथे ऑफिस अवेलेबल नाही आहे. बाय रोडला त्यांचा पिकअप आहे. तर आम्हाला ऑलमोस्ट पकडा 2.5 तास आम्हाला थांबावं लागलं बाहेर. तर बघा तोपर्यंत आम्ही हॉटेलमध्ये जेवतो वगैरे आम्ही इथे जाऊन हॉटेलमध्ये. हे बघा समोर राधा हॉटेल, अस्सल घरगुती थाळी व्हेज नॉनव्हेज. जाऊन बघूया तयार आहे का. म्हणजे आम्ही इथे हॉटेलमध्ये आलो आहे. घरगुती जेवण आहे, घरगुती ते खायला आलो आहे. हा हॉटेलचा परिसर इथला चांगला आहे, थोडा पॉश आहे. हो वेळ भरपूर आहे आपल्याकडे, कारण की आपल्याला बस यायलाच आपले 9 वाजते. त्यामुळे मला थोडा वेळ आहे इथे खायला प्यायला. कारण की जिथे आमचा पिकअप आहे थोडा पुढे आहे. इथून पुढे खाऊन थोडं पुढे जाऊया आपण. तर जेवण मागवायचं बघूया काय काय येतं. अंडा मी थाळी मागवले, चिकन थाळी आहे. त्याच्यावर एक शेअरिंग जर तुम्हाला घ्यायचं असेल तर 100 रुपयाची एक थाळी मागवावं लागते शेअरिंगसाठी. याचे 100 रुपीज, याचे 310 रुपीज. ही मागवले आम्ही. म्हणजे या थाळीबरोबर ना हे 2 तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा, हे अशा 2 बालड्या आल्यात आपल्याला. अनलिमिटेड आहे याच्यामध्ये. हे बघा तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा अनलिमिटेड आहे. म्हणजे मी आता जेवून बाहेर आलो आहे हॉटेलमधून. समोर इकडे राधाई. ॲक्च्युली जेवण ओके आहे, पण चिकन मला फ्रेश नाही वाटलं, पण ठीक आहे. बाकी क्वांटिटी वगैरे ओके होती. आम्ही निघतो आता पुढे जायला. आमची गाडी पुढे तिकडे त्या साईडला पुढे तिकडे जातो आम्ही आता त्या साईडला. मंडळी बस आली आमची आता. ही समोरची डॉल्फिन फायनल आले. 2.5 तास वेट केला मी या बससाठी. म्हणजे ही बस पकडली आहे आम्ही आता डॉल्फिन. जस्ट निघाले इथून बस. साहेब बसल्यात पण त्यांचं. बघूया किती वेळ लागतो सकाळी पोहोचायला आपल्याला आता मुंबईला. मंडळी रात्रीचे 12:30 वाजलेत. इथे बस थांबले जेवायला. ही बस लागली आमची डॉल्फिन समोरची. रोडलाच थांबले. इथे धाबाची एक छोटासा. मंडळी आम्ही घरी पोचलो. आता जस्ट उतरलो आहे. हे बघा जस्ट घरी आलो आहे. आता पुन्हा संध्याकाळची तयारी करायची आहे. इथून आपल्या गावी जायचं आहे मुरुड जंजिऱ्याला. संध्याकाळी बस आहे आपली एकची मुंबई सेंट्रलवरून. तर पुन्हा त्याची तयारी करायची आता. सकाळी आम्ही 7ला बोरवेला उतरलो. तिथून ट्रेननी पुन्हा मग इथे 8 वाजता आता 8:15 वाजले घरी पोचायला. आता बघूया संध्याकाळीची तयारी. इथून मुरुड जंजिरा संध्याकाळी. सकाळी पोचणार 5 वाजता. 4 दिवस तिकडे आपले आहेत. 30 आपली उद्या तिकडेच आहे गावाला. चला मंडळी आम्ही निघालोय पुन्हा प्रवासाला. ॲक्च्युली सकाळी आम्ही कोल्हापूरवरून आलो. आता आम्ही चाललो आहे मुरुड जंजिरा आपल्या गावी. पॅकिंग वगैरे झाले सगळी. आपली रात्री 1ची गाडी आहे. मंडळी मुंबई सेंट्रल पोहोचलो आता. मुंबई सेंट्रल स्टेशनला. हा टर्मिनल मुंबई सेंट्रल. खाली आजचा रात्रीचे 12:15 वाजलेत. मुंबई सेंट्रल
टर्मिनल. आम्ही जातो आहे डेपोला, एस टी डेपो, मुंबई सेंट्रल. मुंबई सेंट्रल टर्मिनल. हे बघा इथे पोचलो आहे आता आम्ही. ही मोठी इमारत एवढी मोठी आहे बघा. आपल्याकडे पुढे जायचं आहे ह्या साईडला. काय हो शेत. मंडई डेपोला पोचलो आहे, एस टी डेपो मुंबई सेंट्रल. आपली बस लागली नाही, साहेबाला आमच्या झोप आले ना सातवी. कंटाळा आला तो ॲक्च्युली. कालपासून कंटिन्यू ट्रॅव्हलिंग करतो आहे ना, तो कंटाळा तो वैतागला. बघूया आपल्या बसची वाट बघतो आहे मी आता. 1ची बस आहे आपली, 1 वाजता निघेल. ते सकाळी 5:30ला आम्ही मुरुडला पोचू. ऑलमोस्ट 4 तासाचं ट्रॅव्हलिंग आहे, 4-4.5 तासाचं. थंडी असणार, बघूया. सातवी मंडळी बस आली. मुंबई अलिबाग मुरुड, ते समोरची आपली बस आहे. 1ची रात्री गाडी. चला पंधरा 16 ही सीट नंबर आहे आमची. आता 1ची गाडी आहे. सात्विक चला निघूया. बघूया किती वेळ लागतो जायला आपल्याला पुढे. आता ऑलमोस्ट 4-3.5 तासाचं ट्रॅव्हलिंग आहे आपलं. चला जर्नी स्टार्ट होते आपली. ते लवडे गाव, इथे मोठी जत्रा असते चैत्राला, हनुमान जयंतीला. मी उतरलं मुरुडला, दादा न्यायला आला होता सकाळी. तर सकाळचे 6 वाजले. समोर फॉग बघा केवढा आहे. समोरची गाडी गळत नाही एवढा फॉग आहे. आम्ही चाललो आहे. आम्ही आमच्या आंब्यात कुंपण घातलेली बघायला. सात्विक हाय. कुठे चालला तू? आंब्यांमध्ये चालला. आपले आंबे आहेत. आंबे आहेत, तुला माहिती आहे. माझा आंबा आज पहिलं खडलीन, पहिलं खडलीन. चिकू आले बघ. हे चिकू आलेत बघा. फुलं आलेत आता. आता होणार. आता आली होती, खाल्ले माकडाने. आता पुन्हा येते. फुलं भरपूर झालेत. ही आमची खोप. मंडळी काजूला मोहर किती आलाय बघा. पूर्ण मोहरने भरलेला आहे हा काजू. हा बघा, पूर्ण मोहरच मोहर आहे काजूला. त्यातली किती राहते आणि किती नाहीचा पत्ता नाही. ही बघा अशी कुंपण घातली आंब्यांना. मंडळी आम्ही आमच्या आंब्यात आलोय. हे आमची कलमांची झाडं चांगले मोहरलेत त्या टायमाला. ही काजू आमची, काजू पण मस्त मोहरले. हे समोर दिसते काजू. हां हे बघा आंब्याला मोहर आलेत.
हे आंबे मोहरलेत बघा. हे आपले कलम आहेत, कलमाचे झाड आहेत. हे आईने साफ केले बघा. हा कवाल तोडला बोलतो त्याला. हे अशी तोडून ठेवायला बोलतात कवाल तोडणं. असं कवाल तोडून ठेवलं आहे. हे सगळं साफसफाई करून ठेवले. आंबे कलमाचे झाडं. हे लास्ट टाइम इथे झाडं लावली होती त्या साड. हे बघा हा कोकमचं झाड आहे, जगलं आहे. पुढे आपण लावले फणस. फणसीचे पानं तुटलेत वाटतं काय. हे फणस अशी का झाली. हे फणस हे काट्या तुटल्यात निघाल्यात. जगले तशी. ही समोर दिसते ती पण फणस आहे आपली मोठीवाली समोर दिसते ती. हा आणि ही दुसरीवाली आपली ती द्या, ती हातात द्या. हां द्या. मला द्या. इथे भाऊ शी हे काय आंबाचं येतं बघ. आम्ही हा तिथे बसला होता आंब्याचे हाते हाते खातला ना ते आंबेवाल्याने. मंडळी आई ते आंब्यांना वाळवी लागली आहे ती काढते. बघा पूर्ण वाळवी लागली आंब्यांना. खूप वाळवी आहे. सगळ्या झाडांना वाळवी लागली. लागेल लागेल लागेल. दाखव. मंडळी बघा सदूने ही फुलं गोळा केली आहेत. सदू काय ते दाखव बघू दे मला. वाव कसलं आहे ते फुल. फुलं काय करायची ती आपण दाखव. बोल बाप्पाला घालायची आपल्या. दे बाप्पाला घालायची. फुलं काय करायची. हा घे त्याला उचलून घे. उन्हाळा या उन्हात चांगली हा पर तो काय नाही माझं पाठीच मागं. मंडळी आंब्यांना ना वाळवी भरपूर पकडले. हे सगळे आजूबाजूला आंब्यांच्या बुंदापासून त्या वाळवीने ऑलमोस्ट आंबे खाल्लेत. आता हे समोरचं बघा हा आंब्यांची पूर्ण वाट लागली आपल्या. हा वाला हे अशी वाळवीने खाऊन हे बघा अशी वाळवी पूर्ण वाळवी पकडले. हे अशी ही वाळवी ॲक्च्युली आंब्यांना पूर्ण खाऊन टाकते. हे पूर्ण हे आंबे पूर्ण सुकवलेत वरपर्यंत त्याने. हे ना आता आपल्याला इथे बुंदामध्ये चुन्याने कलर करावा लागेल तरच काय थांबेल. हे कीटक थांबतील नाही तर नाही. तर आंब्याची वाट लागेल. आंबे चांगले मोहरलेत. हव्याला मस्त मोहरले बघा. काही आंबे लहान आहेत अजून. हे असे मोहरलेत. काही काही असे मोठे झालेत बघा. असे हे काय मागून लावलेले आंबे तेवढे छोटे आहेत. जे अगोदर पप्पांनी आंबे लावलेले ते मोठे आहेत. हे असे आंबे. हे आपले आंब्यांची बाग कलमांची बाग आपली. ही पूर्ण बाग आहे आपली कलमांची. ही जागा आपली आहे. त्याच्यामध्ये आपल्या पप्पाने आंबे लावले होते. हे आंबे सगळे मोठे झाले आता. ह्याला व्यवस्थित कुंपण घालावं लागेल.
वाळवली का काय आवडली वाटतं मी. आवडली वाटतं असं उभा केला. उपास 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 दाखव. नका निवड हे बाबू खांदे दोन एक नक्की एक मारा आहे ते बऱ्याशी काय नाही होणार किंवा आंबच चढून मारायला लागलं. धरून मारायला लागेल ही पायर आहे ना. काय झालं तुझ्या झंझराने अंग होतं ना तोडली ना फाटण झालं काय तुम्ही चला चला रे चला 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 रे. चला तिकडे. गाडी आली पडला रे पडला गाडी तिथे लावायचं आहे पण लावायचं आहे तिकडे घाल, ऊन लागतंय. तिकडे घाल. बरोबर नाही आई इथे मंडळी मोहर मोडते पूजेसाठी. आई कशासाठी ते? हां देव याचे नाही येतील आता बस त्यांच्यासाठी घ्या वाज घ्या. माझी वाज घ्या. म्हणजे आम्ही घरी आलेलो आहे आंब्यातून. चला मंडळी, आम्ही आलो आहे आंब्यातून. आंब्यात काय पाडोळा बरं झाली ते बघायला गेलो होतो. आणि आपण गणपतीमध्ये जे कोकम आणि फणस हे दोन गोष्टी लावल्या होत्या ते बघायला गेलो होतो. ते थोडे जगले आहेत. फणस मे बी खाल्ले, गुरांनी खाल्ले असेल. कंपाऊंड आम्ही केलं होतं साड्यांचं, पण ते निघालं एक साईडला. आंब्यांना आपण थोडं काम करावं लागेल. आंब्यांमध्ये खूप आळू पकडले. आजूबाजूने पूर्ण आंबे सुकत चाललेत वरती पाठ. तर बघूया आता नेक्स्ट टाईम आपण येऊ त्यावेळेला ते काम करून घ्यावं लागेल आंब्यांचं. तर आम्ही घरी आलो होता. तुर्ताच व्हिडिओ थांबवतो तेच मंडळी. भेटूया आपण पुढच्या छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.